हॅलो, नमस्कार सर्वांना. तुमचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहोत श्री तीर्थक्षेत्र महादेव मंदिर येथे. तर बघू शकता मंदिराचा एरिया. तर समोर तुम्ही बघू शकता मंदिराचं बांधकाम चालू आहे. मंदिर खूप जुनं आहे. हळूहळू गावकरी मंडळी त्याचा जीर्णोद्धार करत आहेत. तर हे बघू शकता मंदिराचा कळस किती सुंदर दिसतोय. तर मंदिराचा आसपासचा एरिया खूप सुंदर आहे आणि इथे जे तीही आहे काठी. तर या मंदिराची यात्रा जी असते ती पाडवा झाल्याच्या नंतर द्वादशी असते, त्या द्वादशीला असते. तर बघू शकता खूप उंचच्या उंच काठी आहे. तर ह्या द्वादशीला ह्या काठीचे लग्नही इथे लावले जातात. तो सोहळा खूप पाहण्यासारखा असतो. तर ही पहा मनमोहक अशी महादेवाची मूर्ती. ही मूर्ती फार सुंदर अशी बनवलेली आहे. ते खूप उंच आहे, बघून घ्या. तर ही महादेवाची मूर्ती व काठी मंदिराच्या समोरच्या बाजूस आहे. तर मेन महादेवाची मूर्ती ही आतमध्ये आहे. तर प्रत्येक महादेवाच्या मंदिरात एंटर केल्याबरोबर दिसतात आपल्याला ते म्हणजे नंदी महाराज. तर नंदी महाराजाचं दर्शन घ्यायचं आणि आतमध्ये महादेवाचं दर्शन घ्यायचं. तर बघा मी इथे दर्शन घेते. तर ह्या मंदिराची खासियत सांगायची झाली तर आतमध्ये इथे शिवलिंग नाही आहे. तर आतमध्ये आहे तो इथे असं म्हटलं जातं की नंदी महाराज गुप्त झाले होते. त्या ठिकाणीच हा पाषाण उत्पन्न झालेला आहे व त्या पाषाणाला सर्वजण तेव्हापासून पाषाणाची पूजा करतात व त्याला महादेवाचं रूप असं समजून सर्वजण भक्तिभावाने पूजा करतात. सर्वांची ही श्रद्धा आहे, भक्ती आहे आणि असं म्हटलं जातं की हा महादेव नवसाला पावतो. आम्ही जेव्हा लहानपणी बघायचो तेव्हा खूप छोटा होता. तर असं म्हटलं जातं की वर्षानुवर्ष हा पाषाण जो आहे म्हणजे ही मूर्ती जी आहे ती मोठी मोठी होत जाते. तर त्याच समोर त्याच्याच मंदिराच्या समोर ही आहे महादेवाची एक फ्रेम. बघू शकता हे वेगवेगळ्या प्रकारचे इथे शिवपार्वतीच्या अशा पितळेच्या मूर्ती आहेत. तर इथे श्रावण महिन्यात वगैरे फार गर्दी असते. खूप मोठ्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. तर बघा श्रीचं इथं चाललंय की माझी फोटो घे. कुठेही जा श्रीचं असंच असतं की मम्मा माझी फोटो घे. तर इथे श्रावण महिन्यात भंडारे असतात, खूप मोठे असतात. भरपूर मोठे भरपूर जण येतात इथं आणि गर्दी असते. तर ह्या साईडला बघू शकता तुम्ही. तर ह्या साईडला इथे आलेल्या भक्तजनांसाठी राहण्यासाठी रूम्स वगैरे आहेत व इथे भंडारे वगैरे केले जातात, स्वयंपाक केला जातो. तर प्रत्येक मंदिरात असतो तो बघा हा दिवा. तर बघू शकता इथे वर दिवा लावला जातो. तर मंदिराचा आसपासचा एरिया खूप छान व प्रसन्न असा आहे आणि पूर्ण दगडी काम आहे, जुनं आहे, प्राचीन आहे. हळूहळू त्याचा जीर्णोद्धार होत आहे. तर इथं आल्यावर खूप छान वाटतं. आम्ही लहानपणापासून अगोदरपासूनच इथे येतो. आमची भक्तिभाव आहे, श्रद्धा आहे. तर परत एकदा मी तुम्हाला जवळून हे कळस दाखवते बघा. इथं सगळ्यात जास्त म्हणलं तर श्रावण महिन्यात आणि बार्शीलाच गर्दी असते. एरवी पण असते पण तेवढी नसते. तर हे गाव जे आहे ते पूर्ण आजूबाजूने डोंगर माळ वगैरे आहे आणि त्यामध्ये हे छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये हे मंदिर आहे, खूप प्रसिद्ध आहे. आता हळूहळू भक्तजण इथे गर्दी खूप. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका.